नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या लेसनचे ऑलरेडी 3 पार्ट्स आपण कंप्लीट केलेले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये आपण ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्सला सुरुवात केली होती. त्यामधलं डेअरी प्रोडक्ट्स आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर प्रोबायोटिक्स आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर ब्रेड प्रोडक्शन, व्हिनेगर प्रोडक्शन वगैरे सगळं काही आपण पाहिलं होतं. सो आजचा आपला टॉपिक आहे मायक्रोबियल एन्झाईम्स. ओके, सो मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे काय हे सगळं पाहण्याआधी इथे 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यांचा आपण आधी अभ्यास करूया. पहिला आहे की विच फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय एन्झाईम्स सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स प्रोड्यूस केले जातात. मग ते का केले जातात? तर ऑफकोर्स फूडचं डायजेशन करण्यासाठी. गिव नेम्स ऑफ सच एन्झाईम्स. मग अशा काही एन्झाईम्सची नावं तुम्ही सांगू शकता का? तर पेप्सिन आहे, टॅप्सिन आहे, पॅनक्रियास थ्रू निघणारे व्हेरियस एन्झाईम्स आहेत. तर यासारखे अनेक एन्झाईम्स आपण या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकलेलो आहोत. सो नेक्स्ट आहे मायक्रोबियल एन्झाईम्स. नावडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलाइज्ड म्हणजे काय? कॅटलाइज्ड म्हणजे असे सबस्टन्सेस की जे रिॲक्शनचा रेट वाढवतात, म्हणजे रिॲक्शन पटकन फास्ट घडवून आणण्यास मदत करतात, बट ते रिॲक्शनमध्ये काही इंटरफेअर करत नाहीत. म्हणजे रिॲक्शनमध्ये ते भाग घेत नाहीत, फक्त रिॲक्शनचं स्पीड वाढवायला ते मदत करतात. अशा सबस्टन्सला आपण कॅटलाइज्ड म्हणतो. ओके, हे आपण पार्ट 1मध्ये पाहिलेलं आहे सायन्सच्या. सो नावडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलाइज्ड मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड इन केमिकल इंडस्ट्रीज. मग आधीच्या काळामध्ये केमिकल कॅटलाइस्ट वापरले जायचे जेव्हा पण काही प्रोडक्ट्स बनवायचे असतील तेव्हा. पण आता मात्र केमिकल कॅटलाइस्टचा वापर न करता मायक्रोबियल एन्झाईम्सचा वापर केमिकल इंडस्ट्रीमध्ये केला जातो. These enzymes are active at low temperature, pH and pressure due to which energy is saved. हे जे एन्झाईम्स आहेत कोणते? मायक्रोबियल एन्झाईम्स. तर मायक्रोबियल एन्झाईम्स, आता मायक्रोबियल एन्झाईम्स अर्थातच मायक्रोब्सपासून ऑब्टेन केले जाणार आहेत. सो हे जे मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत तर ते लो टेम्परेचरला पण ॲक्टिव्ह असतात. म्हणजे त्यांच्यासाठी खूप जास्त टेम्परेचर इन्क्रीज करायला पाहिजे किंवा जास्त हीट इन्क्रीज करायला पाहिजे हे पण करायची काही गरज नाही. तर हे जे एन्झाईम्स आहेत तर ते खूप लो टेम्परेचरवरती पण ॲक्टिव्ह राहू शकतात. ओके, pH अँड प्रेशर, यांचा pH पण सुटेबल असतो, प्रेशर पण यांना जास्त आवश्यकता नसते. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये ऑलरेडी असल्यामुळे आपली एनर्जी सेव्ह होते. म्हणजे आता जर त्याला जास्त टेम्परेचरची गरज असते तर आपल्याला त्याला टेम्परेचर त्याचं वाढवावं लागलं असतं, त्याचं प्रेशर वाढवावं लागलं असतं. पण तो लो टेम्परेचर, लो प्रेशर, लो pHमध्ये पण काम करू शकतो. त्याच्यामुळे आपली एनर्जी सेव्ह होते. अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. आणि यामुळे इरोजन होत नाही, आणि इरोजन होत नसल्यामुळे त्या फॅक्टरीजमध्ये, केमिकल फॅक्टरीजमध्ये किंवा केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जे इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स वापरावे लागतात ते पण वापरण्याची गरज नाही. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. आणि हे जे एन्झाईम्स जे की याच्यामध्ये वापरणार आहोत आपण केमिकल इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स, तर हे एन्झाईम्स काय करतात? वेगवेगळे प्रोसेस कॅरी आउट करत असतात. सो हेन्स unnecessary byproducts are not formed due to which expenses on purification are minimized. आता बाय प्रोडक्ट्स म्हणजे काय? आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं, पुन्हा एकदा पाहूया की एक आपल्याकडे सबस्टन्स आहे प्लस त्याच्यामध्ये आपण दुसरा सबस्टन्स ॲड करतो आहे, म्हणजे हे दोघं काय झाले? रिॲक्टन्स झाले. या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला एक प्रोडक्ट म्हणजेच एक प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, C+F मिळणार आहे. सो C हे काय आहे? प्रोडक्ट आहे. रिॲक्टन्समध्ये रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं? प्रोडक्ट मिळतं. आणि C आपल्याला गरजेचं आहे, पण Fची काय आवश्यकता नाही आहे. म्हणजे F काय झालं? बाय प्रोडक्ट, इट इज वेस्ट मटेरियल. ओके, सो वेस्ट मटेरियलची आपल्याला आवश्यकता नाही आहे, आपल्याला फक्त Cच हवा होता, पण F पण प्रोड्यूस झाला सोबतच रिॲक्शनमध्ये. सो हे जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे त्याला आपण बाय प्रोडक्ट म्हणतो, त्याला आपण वेस्ट मटेरियल सिम्पल भाषेमध्ये बोलू शकतो. मग आता हे जे मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत तर मायक्रोबियल एन्झाईम्स जेव्हा रिॲक्शन घडवून आणतात तेव्हा ते कुठल्याही प्रकारचं बाय प्रोडक्ट आणत नाहीत, म्हणजे बाय प्रोडक्ट क्रिएट करत नाहीत, फॉर्म करत नाहीत. ओके, सो आता बाय प्रोडक्टच तयार नाही झालं तर आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागणार नाही, म्हणजे अर्थातच प्युरिफिकेशनचा खर्च कमी होणार आहे, म्हणजे स्वस्तात काम होणार आहे. ओके, सो इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शन्स elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused.
आता या ठिकाणी वेस्ट मटेरियल्स तयार होत नाही, त्याच्यामुळे वेस्ट मटेरियल्स एलिमिनेशन करणं, वेस्ट मटेरियल डिकम्पोज करण्याचा प्रश्नच उरत नाही. ओके, सो हे जे एन्झाईम्स आहेत हे आपण रियूज पण करू शकतो, म्हणजे एका रिॲक्शननंतर ते एन्झाईम्स आपण दुसऱ्या रिॲक्शनला पण रियूज करू शकतो. सो हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली, आणि त्याच्यामुळे ते इको फ्रेंडली आहेत कारण आपण रियूज करू शकतो आहे, म्हणजे ते इको फ्रेंडली आहेत. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स, मग कुठले कुठले मायक्रोबियल एन्झाईम्स असतात, तर ऑक्सिडो रिडक्टोज. आता ऑक्सिडो रिडक्टस स्वतःच्या नावामधूनच ते काय सांगते की याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडवून आणलं जातं. त्याचबरोबर ट्रान्सफेरेसिस, ओके, याच्यामध्ये ट्रान्सफर हा शब्द आहे, याचा अर्थ ट्रान्सफर होणं. त्याच्यानंतर आहे हायड्रोलिसिस, त्याच्यानंतर आहे लॅसिस, आयसोमेरासिस, लिगेसिस एक्सेट्रा. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर मायक्रोबियल एन्झाईम्सच्या नावामध्ये शेवटी काय आहे, AECS आहे बघा सगळ्यामध्ये. ओके, सो याचा अर्थ मायक्रोबियल एन्झाईम्स तुम्हाला जर कशामध्ये ओळखण्यासाठी आले, मायक्रोबची नावं दिली आणि मायक्रोबियल एन्झाईम्स वगैरे ओळखण्यासाठी आले फाइंड ऑड मॅन आउटसाठी, तर तुम्ही लगेच ओळखू शकता की शेवटी ASES आहे. ओके, मायक्रोबियल एन्झाईम्सच्या. सो प्रोसेस ऑफ डर्ट ऑर मक रिमूवल ऑकर्स ॲट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ डिटर्जंट. डिटर्जंट म्हणजे काय, जे आपण कपडे साफ करण्यासाठी पावडर वापरतो, सर्फ एक्सेल असो किंवा टाईड एरियल वगैरे असो, तर हे सगळे काय डिटर्जंट्स आहेत. सो क्लोथ्स वॉश करण्यासाठी आपण जे डिटर्जंट वापरतो, तर आपल्या क्लोथ्सवरती जे काही डर्ट आहे किंवा जे मक आहे, जे पण गंदगी आहे, जे पण डर्ट आहे, तर ते रिमूव्ह करण्यासाठी ॲट दी लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स. मग डिटर्जंटसोबत पण काही एन्झाईम्स मिक्स केले जातात. आता तुम्ही जर कुठली पण डिटर्जंट पावडर पाहिली तर ती काय फक्त व्हाईट कलरची नसते, त्याच्यामध्ये थोडे ब्ल्यू कलरचे थोडेसे पार्टिकल्स असतात, पिंक कलरचे पार्टिकल असतात, मध्येच थोडीशी असं मोठे लांब दांडीसारखी असते. तर हे सगळे काय आहेत, एन्झाईम्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत डिटर्जंटमध्ये. का तर लो टेम्परेचरमध्ये पण आपल्या कपड्यावरची सगळी डर्ट जी आहे तर ती निघून जावी. कारण आधीच्या जमान्यामध्ये साधी पावडर असायची जे की फक्त व्हाईट कलरची असायची, फक्त डिटर्जंट असायची, तर मग त्याच्यामधून कपडे काढल्यानंतर ते परत गरम पाण्यामध्ये पण धुवावे लागायचे कारण सगळं घाण निघाली नसायची. पण आता मात्र आपण लो टेम्परेचर म्हणजे साध्या नळाच्या पाण्यामध्ये पण कपडे धुवू शकतो कारण त्या डिटर्जंट्समध्ये एन्झाईम्स ऑलरेडी ॲड केलेले आहेत, जेणेकरून त्याच्यामधले त्या कपड्यामधलं जे काही डर्ट वगैरे आहे तर ते निघून जावं. ओके, सो नेक्स्ट पुढे सांगितलेलं आहे ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑप्टेन फ्रॉम कॉर्नफ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑप्टेन फ्रॉम बॅसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कशातून आपण ऑप्टेन करू शकतो, कॉर्नफ्लोअरमधून. कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ. ओके, मका माहिती असेल तुम्हाला सर्वांना, कणिसामध्ये असतात ते मके. सो त्या मक्याच्या पिठापासून आपण काय ऑप्टेन करू शकतो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप. सो फ्रुक्टोज सिरप आणि ग्लुकोज आपण ऑप्टेन करू शकतो, पण कशाच्या मार्फत, काहीतरी मीडियम पाहिजे, तर ते आहे बाय द ॲक्शन ऑफ एन्झाईम्स. आता हे जे एन्झाईम्स आहेत कशापासून ऑप्टेन केले जातात, बॅसिली आणि त्याचप्रमाणे स्ट्रेप्टोमायसिस या मायक्रोब्सच्या सहाय्याने हे एन्झाईम्स ऑप्टेन केले जातात. आणि या एन्झाईम्सच्या सहाय्याने हे एन्झाईम्स कॉर्नफ्लोअरच्या मधून आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप आपण ऑप्टेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ these enzymes. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extracts, textile, leather, paper, etc. मग जे मायक्रोबियल एन्झाईम्स असतात तर ते चीज प्रोडक्शनमध्ये वापरले जातात, प्लांट एक्स्ट्रॅक्टमध्ये वापरले जातात, टेक्स्टाईल म्हणजे जे की कपड्याचे इंडस्ट्रीज असतात, लेदर कपड्याचाच प्रकार आहे, पेपर इंडस्ट्रीमध्ये पण हे सगळे मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी. ओके, चीजमध्ये वापरले जातात, हे आपण आधीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की चीज प्रोडक्शन कशाप्रकारे केलं जातं आणि त्यामध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स कसे वापरले जातात. सो हे होतं मायक्रोबियल एन्झाईम्सबद्दल. आता या ठिकाणी आपण येऊया नेक्स्ट पेजवरती. आता आपण पाहतोय की पहिल्यांदा एक प्रश्न आहे आणि आपण या पेजवरती पाहणार आहोत की ऑर्गॅनिक ॲसिड यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूज्ड फॉर द सेम. म्हणजे जे सोर्स आहेत, सपोज की या ठिकाणी शुगर मोलासिस सांगितलेलं आहे, मग शुगर मोलासिसमध्ये मायक्रोब्स किंवा ॲमिनो ॲसिड्स वापरून आपण त्याचा वापर कशासाठी करू शकतो ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. फूड मटेरियल्स लाईक कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स, केक्स, ज्यूसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. तुम्हाला माहिती आहे की आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवरचं असतं, स्ट्रॉबेरी फ्लेवर असेल, मँगो फ्लेवर असेल, बटरस्कॉच आणि काय. सो आईस्क्रीम आहे, कोल्ड्रिंक आहे, केक्स पण असतात स्ट्रॉबेरी, मँगो, पायनॅपल फ्लेवरचे, ज्यूस असतात. तर हे सगळे जे आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आणि फ्लेवर्स ॲड केलेले असतात. सो वेदर दिस कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डेराइव्ड फ्रॉम फ्रूट्स. मग हे जे कलर्स आणि फ्लेवर्स आहेत ते खरंच फ्रूट्सपासून ऑप्टेन केलेले असतात का?
तर फ्रूट्सवरती प्रक्रिया करून त्याच्यामध्ये थोडे प्रिझर्वेटिव्स ॲड केलेले असतात. कारण तुम्ही जर बघितलं तर ज्यूस वगैरे किंवा केक वगैरे बनवल्यानंतर तो विकेपर्यंत खाईपर्यंत मध्ये 4-5 दिवसाचा कालावधी आरामात लोटतो. तर या 4-5 दिवसामध्ये ते टिकून राहावं. त्याचबरोबर जर आपण ज्यूसेस पाहिले, रिअलचे वगैरे ज्यूस पाहिले किंवा कुठले पण ज्यूस असतील तर त्याच्यावरती मिनिमम जे एक्सपायरी डेट असते तर ती 5 to 6 मंथ्स असते. सो 5 to 6 मंथ्स तो ज्यूस राहायला पाहिजे. यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स अर्थातच असणार आहेत. सो फळांवरती काही प्रक्रिया करून काही प्रिझर्वेटिव्स ॲड करून मग ते फूड प्रोडक्ट्स बनवले जातात. ओके. सो नेक्स्ट आहे रीड द इंग्रेडियंट्स अँड देअर प्रपोर्शन प्रिंटेड ऑन बॉटल्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स अँड ज्युसेस अँड रॅपर्स ऑफ आईस्क्रीम्स. फाइंड आउट द नॅचरल अँड आर्टिफिशियल इंग्रेडियंट्स. व्हीट ऑर राईस फ्लोअर इज इनकलेटेड विथ ॲस्परगिलस. सो आता तुम्ही बघितलं असेल की आईस्क्रीमचे जे वरचे रॅपर असतात त्याच्यावरती इन्ग्रेडियंट लिहिलेलं असतं की या आईस्क्रीममध्ये काय काय टाकले, कुठला फ्लेवर टाकला आहे, काय प्रिझर्वेटिव्ह टाकले, काय केमिकल टाकले, हे सगळं लिहिलेलं असतं. मग ते कोल्ड्रिंक्सचं असो किंवा कुठलाही फूड प्रोडक्ट असो तर ते तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यावरती काय इन्ग्रेडियंट लिहिलेलं आहे, त्याच्यामधले नॅचरल इन्ग्रेडियंट कोणते आहेत, आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट कोणते आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि व्हीट ऑर राईस फ्लोअर, व्हीट म्हणजे काय गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ, इज इनोक्युलेटेड म्हणजे ते असं इनोक्युलेट म्हणजे थोडक्यात आपण ज्याला की मराठीमध्ये विरजण म्हणतो किंवा म्हणजे एक थोडंसं लेफ्ट ओव्हर जे फूड असतं किंवा लेफ्ट ओव्हरचे दही आपण वापरतो दुधापासून परत दही तयार करण्यासाठी, तर त्याप्रमाणे व्हीट ऑर राईस फ्लोअर इज इनोक्युलेटेड विथ दी हेल्प ऑफ ॲस्परगिलस. सो नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक ॲसिड यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर द सेम. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी सोर्स पाहतो आहे, मायक्रोब कोणता वापरला जातो आहे, ॲमिनो ॲसिड काय आहे आणि यूज काय केला जातो आहे त्या प्रोडक्टचा, तयार होणाऱ्या प्रोडक्टचा. सो सोर्स आहे पहिल्यांदा शुगर आणि बीट मोलॅसिस, शुगर अँड बीट मोलॅसिस आणि ॲमोनिया सॉल्ट. ओके. मायक्रोब कोणता आहे, ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कोर्निओबॅक्टेरियम. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ॲमिनो ॲसिड, पण ॲमिनो ॲसिड हे नाव नको पाहिजे होतं, या ठिकाणी ऑर्गॅनिक ॲसिड पाहिजे होतं. कारण या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिक ॲसिड्स वापरताना सांगितलेलं आहे. सो या ठिकाणी ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी ऑर्गॅनिक ॲसिड लिहायला पाहिजे होतं. ओके. ऑर्गॅनिक ॲसिड, इथे तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. ॲमिनो ॲसिड्स ऐवजी ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि या ठिकाणी यूज आहे. सो या ठिकाणी ॲमिनो ॲसिड किंवा ऑर्गॅनिक ॲसिड कुठलं वापरलेलं आहे, एल ग्लुटॅमिक ॲसिड. ओके. एल ग्लुटॅमिक ॲसिड हे एकटंच ॲमिनो ॲसिड आहे, बाकी सगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. सो एल ग्लुटॅमिक ॲसिड या जेव्हा आपण सोर्स होता शुगर आणि बीट मोलॅसिस आणि किंवा ॲमोनिया सॉल्ट, तर त्याचा वापर आपण काय कशासाठी करणार, तर प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे की अजिनोमोटो, जे की चायनीजमध्ये वगैरे वापरलं जातं. ओके. सो नेक्स्ट आहे शुगर मोलॅसिस, त्याच्यानंतर सॉल्ट. आता या ठिकाणी मायक्रोब काय आहे, ॲस्परगिलस नायगर, जे की एक फंगस आहे. आणि ऑर्गॅनिक ॲसिड कोणतं आहे, सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड तुम्हाला माहिती आहे लेमनमध्ये वगैरे असतं, ऑरेंजमध्ये लेमनमध्ये असतं, जे की आंबट पदार्थ असतात. नेक्स्ट आहे यूज कशासाठी केला जातो, ड्रिंक्स बनवण्यासाठी, टॉफी बनवण्यासाठी किंवा टॉफीज म्हणजे चॉकलेट्स वगैरे बनवण्यासाठी आणि चॉकलेट प्रोडक्शनसाठी. ओके. नेक्स्ट आहे ग्लुकोज कॉर्नस्टिप लिकर. आता या ठिकाणी ग्लुकोज किंवा कॉर्नस्टिप लिकर हे जे सोर्स आहेत, तर या ठिकाणी मायक्रोब कोणता आहे, सेम आहे ॲस्परगिलस नायगर फंगस आहे. ॲमिनो ॲसिड आहे ऑर्गॅनिक ॲसिड आहे ग्लुकोनिक ॲसिड आणि यूज आहे प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. मग अशा प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करणं की ज्याच्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स म्हणून वापरले जातात. सप्लिमेंट्स म्हणजे बाहेरून, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जे फूड मटेरियल खाऊ त्यापासून कॅल्शियम आणि आयर्न आपली बॉडी स्वतः ॲब्झॉर्ब करून घेते, पण ते जर बॉडीला पुरेसं नसेल तर बाहेरून आपल्याला काही कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या दिल्या जातात, मग त्या तयार करण्यासाठी वापरलं जातं. सो नेक्स्ट आहे मोलॅसिस कॉर्नस्टेप लिकर. आता या ठिकाणी मायक्रोब आहे लॅक्टोबॅसिलस डेलिब्रुकी आणि ऑर्गॅनिक ॲसिड आहे लॅक्टिक ॲसिड आणि यूज आहे सोर्स ऑफ नायट्रोजनचा सोर्स. त्याचबरोबर प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्सचं प्रोडक्शन करणं. आता आपल्या बॉडीला आपण जे न्यूट्रिशियस डाएट खातो त्यामधून विटॅमिन्स मिळतात, पण जर आपण न्यूट्रिशियस डाएट खातच नसू, फक्त चायनीज आणि काय असे बाहेरचे फास्ट फूड खात असू, तर आपल्या बॉडीला पुरेशा प्रमाणामध्ये विटॅमिन्स मिळणार नाहीत. मग विटॅमिन्सचं सफिशियंट प्रमाणामध्ये विटॅमिन्स बॉडीला न मिळाल्यामुळे मग बॉडीमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार, थोडे मायनर आजार तयार होऊ शकतात. मग त्यासाठी बाहेरून आपल्याला विटॅमिन्स पुरवले जातात, तर ते प्रोड्यूस करण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट आहे मोलॅसिस कॉर्न स्टेप लिकर. मायक्रोब आहे ॲस्परगिलस इटॅकोनिस आणि ऑर्गॅनिक ॲसिड आहे इटॅकोनिक ॲसिड
आणि त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे यूज पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, त्याचबरोबर गम प्रोडक्शन. ओके, तर या सगळ्यासाठी या प्रकारची मायक्रोब्स आहेत. त्याचबरोबर कोणतं ऑर्गॅनिक ॲसिड आहे, कोणतं सोर्स आहे, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सो आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की व्हॉट इज द झॅन्थम गम. व्हॉट इज द झॅन्थम गम दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम्स, पुडिंग्स, चॉकलेट्स, मिल्कशेक्स, त्याचबरोबर चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप्स एक्सेट्रा. तुम्ही पाहिलं असेल की जे आईस्क्रीम असतं तर त्याच्यावरची क्रीम, म्हणजेच आईस्क्रीमवरती जे असं क्रीम टाईप असतं तर ते खूप थिक असतं आणि फोम टाईप असतं. तर त्याला तो फोम किंवा तो थिकनेस कशामुळे मिळतो, तर तेच आहे झॅन्थम गम. ओके, सो या झॅन्थम गमबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊया की धिस गम इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस. आता हा गम कशामुळे मिळतो आहे आपल्याला, फर्मेंटेशनमुळे. कोणाचं फर्मेंटेशन होतं आहे, स्टार्च आणि मोलॅसिसचं. आता कोण घडवून आणते, विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनस स्पीशीज. झॅन्थम गम झॅन्थोमोनस स्पीशीज नाव सिमिलर आहे. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोलॅबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे याचा वापर खूप जास्त ठिकाणी केला जातो. जसे की ते हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये सोल्युबल आहे, म्हणजे विरघळणारं आहे. हाय डेन्सिटी, त्याची डेन्सिटी जास्त आहे, जेणेकरून जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना थिकनेस प्राप्त व्हावा. इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, पिगमेंट्सचं प्रोडक्शन करणं, फर्टिलायझर्सचं प्रोडक्शन करणं. वेडीसाईड्स म्हणजे काय, जे आपल्या ओरिजिनल पिकांच्या बाजूला जे छोटे छोटे प्लांट्स येतात, अननेसेसरी किंवा अनवॉन्टेड जे गवत असतं तर त्याला आपण वीड म्हणतो. मग ते वीड मारणारे कोण असतात, वेडीसाईड्स असतात. टेक्स्टाईल, पिगमेंट्स, टूथपेस्ट. तुम्ही टूथपेस्ट पण बघितली असेल. टूथपेस्ट एकदम लिक्विडसारखी असते का, पाण्यासारखी असते का, नाही, ती थोडीशी थिक असते, त्याच्यामध्ये फोम असतो. मग तो तिला झॅन्थम गममुळे मिळतो. ओके, या ठिकाणी आपण ॲस्परगिलस नायगरचा उल्लेख बघितला होता. तर ॲस्परगिलस नायगरचं चित्र या ठिकाणी आहे. सांगायचं विसरलं होतं, त्याच्यामुळे आता सांगितलं. त्याचबरोबर हाय क्वालिटी पेपर, जे हाय क्वालिटी पेपर्स असतात तर ते बनवण्यासाठी पण झॅन्थम गमचा वापर केला जातो. ओके, सो अशा पद्धतीने हे होते झॅन्थम गमचे युजेस. आणि त्याचबरोबर झॅन्थम गम आपल्याला कशापासून मिळतो, झॅन्थोमोनस स्पीशीजपासून मिळतो. फर्मेंटेशन केल्यानंतर कोणाचं फर्मेंटेशन करायचं आहे, स्टार्च आणि मोलॅसिसचं. ओके, तर अशा पद्धतीने दिस वॉज ऑल अबाउट झॅन्थम गम. आता आपण पाहणार आहोत की काही सबस्टन्सेस आहेत की जे मायक्रोबियल प्रोसेसमधून आपल्याला मिळतात आणि त्यांचा रोल काय आहे. ओके, सो सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. सो फर्स्ट आहे सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड. काय करतं ते, टू इम्पार्ट ॲसिडिटी. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असतं, मिल्कमध्ये असतं. ओके, सायट्रिक ॲसिड आत्ताच आपण बघितलं की सायट्रिक ॲसिड आपण शुगर, मोलासिस किंवा सॉल्टमध्ये वापरतो विथ दी हेल्प ऑफ मायक्रोब. आणि आपल्याला काय मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स मिळतात, टॉफीज मिळतात, चॉकलेट्स मिळतात. ओके, सो नेक्स्ट आहे ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन आणि ट्रॅप्टोहॅन. तर हे जे मायक्रोब्स आहेत तर याच्यापासून आपल्याला काय मिळतं, याच्यामध्ये काही प्रोसेस केल्यानंतर प्रोटीन बाइंडिंग मिळतं. नेक्स्ट आहे नायसिन अँड नॅटामायसिन. तर हे आपल्याला कशामधून, याचा रोल काय आहे, मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. त्याच्यानंतर आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड, ज्याला की आपण विटॅमिन सी पण म्हणतो, सायट्रिक ॲसिड पण म्हणतो. B12 आणि B2, विटॅमिन B12 आणि विटॅमिन B2. त्याचा वापर काय आहे, विटॅमिन्स आहेत, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट आहेत. नेक्स्ट आहे बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थिन्स आणि ल्युटिन, जे की एडिबल कलर्स आहेत. आपण अनेक शिरा असेल किंवा अनेक जे फ्रूट आहेत, जिलेबी वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण कलर टाकतो, ऑरेंज असेल किंवा येलो कलर टाकतो, तर ते सगळे याच्यापासून बनवलेले असतात. नेक्स्ट आहे पॉलिसॅकॅरिड्स आणि ग्लायकोलिपिड, ज्याचा की रोल आहे फायर्स आहे ते इम्युलिसिफायर्स. त्याच्यानंतर आहे व्हॅनिलिन, त्याचबरोबर इथाइल ब्युट्राइड, जे की फ्रूट फ्लेवर आहे. तुम्ही व्हॅनिला इसेन्स बघितलं असेल तर ते पण याच्यापासून बनवलं जातं. पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स. व्हॅनिला फ्लावरचा इसेन्स पण तुम्ही बघितलं असेल इसेन्स बनवण्यासाठी. त्याच्यानंतर आहे झायलिटोल आणि ॲस्पॅरेटम, याचा वापर आर्टिफिशियल स्वीटनरसाठी आहे, लो कॅलोरी. म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस आहे तर त्यांच्यासाठी आर्टिफिशियल स्वीटनर वापरले जातात, ज्याच्यामध्ये कॅलोरीज खूप कमी असतात. सो अशा पद्धतीने आता आपण या व्हिडिओमध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स, त्याचबरोबर काही सबस्टन्सेस पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर झॅन्थम गमबद्दल अभ्यास केलेला आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.